या देशातल्या प्रत्येकाने आत्मनिर्भर झालं पाहिजे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मंत्र आहे, संदेश आहे। आणि स्वाभाविकपणे सगळ्यामध्ये महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजे, ही भूमिका मोदी साहेबांची आमची आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की लाडक्या बहिणींचे पैसे अर्थव्यवस्थेत आले पाहिजे, महिलांनी उद्योग व्यवसाय करून अर्थव्यवस्थेमध्ये मोठी भूमिका बजावली पाहिजे। आणि या दोन्ही गोष्टीची सुरुवात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या श्वेता परुळकर महामंत्री आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन आज केलेली आहे। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सहकार्य केलं, ट्रेनिंगसाठी यंत्रणा उपलब्ध केली, मशीन उपलब्ध करून दिल्या आणि आज शेकडो महिलांनी प्रशिक्षण घेतलं आहे। बऱ्याचदा आपलं काय होतं, मशीन देतो आपण, मशीन घरी पडून राहतं। आपल्याला कुठल्या तरी योजनेतनं आल्यात म्हणून मशीन घेतो, परंतु त्या ठिकाणी त्या मशीनचा उपयोग होत नाही, त्यामुळे टॅक्स पेअरचा पैसाही फुकट त्या ठिकाणी जातो आणि त्याच्यामुळे तर रोजगारही मिळणार आहे, महिलांचं सबलीकरण होणार आहे। त्या अभियानाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि मुंबईभर 36 विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारची ट्रेनिंग सेंटर आम्ही सुरू करतोय। मुंबईच्या अध्यक्षांनी तशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली, आम्ही पूर्ण त्या ठिकाणी पाठबळ देऊ आणि मुंबई महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आघाडीची भूमिका आम्ही स्वीकारू। ऑपरेशन टायगर सुरू झालंय, प्रतापराव जाधवांना संजय देशमुख जाऊन भेटलेले होते, संजय राऊत रवाना झालेत दिल्लीसाठी, असं सगळं आता या लोकशाहीमध्ये कोणी कोणाला भेटू शकतं। आता भेटल्यावर लगेच अनुमान काढणं योग्य नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे की उबाटाच्या खासदारांमध्ये अस्वस्थ आहे, नेतृत्व त्यांचे लोकप्रतिनिधी सांभाळू शकत नाहीत, विचारधारेच्या विपरीत काम होतं आहे, बाळासाहेबांची विचारधारा लोप पावते, या सगळ्याचा निश्चितपणे परिणाम आहे, हे खरं आहे। शर्मिला ठाकरेंनी पण याच विषयामध्ये तुमच्यावर टीका केली आहे, ते म्हणतात की दुसऱ्याचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वतःची मुलं मोठी करा। मला वाटतं टीका त्या विरोधी पक्षाच्या आहेत, टीका करणं सोपं आहे। भारतीय जनता पार्टी हा फोडणारा नाही, लोक जोडणारा पक्ष आहे आणि भारतीय जनताने जोर जबरदस्तीनं कुठल्याही लोकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना घेतलेलं नाही। मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन, देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक जोडली जात आहेत। आता कोणाला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या। आणि आता येणारे लोकप्रतिनिधी, नेते हे काय दुधखुळे नाहीत की चला त्यांना फोडा, ते काय मेंढरं नाही आहेत मेंढरासारखं हाकायला त्यांना। त्याच्यामुळे प्रगल्भ अशा प्रकारची लोक आहेत, त्यांना त्यांची समज आहे, कोण काम करू शकतो, कोणता पक्ष, कोणतं सरकार, कोणतं नेतृत्व, त्या आधारे ते निर्णय घेऊ शकत असतात। आणि भारतीय जनता पार्टीकडे एवढी मोठी झालेली मुलं आहेत की दुसऱ्याचे काय मांडीवर घ्यायची काय आवश्यकताही नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांनी चेहरा प्रोजेक्ट केलेला आहे। आज काँग्रेसकडनं राहुल गांधींच्या चेहऱ्याला संजय राऊतांनी समर्थन दिलेलं आहे। चांगलं आहे, भारतीय जनता पार्टीला सहकार्य करण्याची भूमिका संजय राऊत घेत आहेत। जेवढं नेतृत्व राहुल गांधी करतील तेवढा भारतीय जनता पार्टी भक्कम होईल, काँग्रेससहित त्यांची आघाडी खाली खाली जाईल। आम्ही धन्यवाद देतो राऊत साहेबांनी, असंच आमचं काम करावं। जसं उबाटा फुटण्यामध्ये त्यांनी रोल मोठा बजावला, त्याचे परिणाम भोगतायत। आता त्यांनी ठरवलं असेल की पूर्णतः उबाटाचा कार्यक्रम करायचा, तर शुभेच्छा आहेत। अभिजित टिपके जे आहेत काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक, त्यांना आज मारहाण झाली जयपूरमध्ये, कसं पाहता याकडे? ते नागपुरात आंदोलन करणार, नागपुरात आंदोलन होतं। नाही, हे बघा, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारची मारहाण करणारे कोण आहेत, त्याच्या मागचा उद्देश काय तपासला पाहिजे। सरकारी त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेईल, कारण शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो, परंतु का मारलंय, कशासाठी मारलंय, काय बोललेत, हे आपण त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे। सांगली विधान परिषदेवरून वाद पेटताना दिसतोय का? कारण शंभूराजे देसाई म्हणतात की आम्हाला नगरपालिकेमध्ये मदत केली नाही, आता परिणामांना सामोरं जावं लागेल। एका घरात 4 भावंड असले की वादविवाद होतात, परंतु ती पेल्यातली वादळं आहेत। आम्ही सगळे एक आहोत, शंभूराजे आमचे आहेत, आम्ही येणारी वाटचाल एकत्रितपणे करणार आहोत। नवी मुंबईत मात्र नवी मुंबईत आज वाद पाहायला मिळाला। एकनाथ शिंदे यांचं नाव या निमंत्रण पत्रिकेत नव्हतं आणि त्यामुळे तिथे भाजपच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं। मला त्याची कल्पना नाही, तिथले आयुक्तच या संदर्भात सांगू शकतील। उद्या उबाटाचं राज्यभर कर्जमुक्तीसाठी आंदोलन आहे। बैल गेला आणि झोपा केला, आता कर्जमुक्ती झाले, सगळे निर्णय झालेत आणि आता त्या ठिकाणी आंदोलन, म्हणजे वराती मागून घोडं नाचवणं बोलतात, ते उद्धव ठाकरे नेहमी करत असतात, त्याचप्रमाणे करतात।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.